नागपूरकरांच्या अडचणी गुरुवारपासून पुन्हा वाढणार आहेत। पगारवाढीच्या मागणीसाठी नागपूर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे। या संपामुळे मनपाच्या आपली बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे। नागपूरकरांना परिवहन सेवा देणाऱ्या मनपाच्या आपली बसेसची चाकं पुन्हा एकदा ठप्प होणार आहेत। या सेवेशी संबंधित जवळपास 1700 कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे। या संपामुळे आपली बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो। या प्रवाशांपैकी 53% प्रवासी विद्यार्थी असल्याने त्यांना या संपाचा सर्वाधिक फटका बसणार आहे। भारतीय मजदूर संघाने या संपाची घोषणा केली असून संपाला वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनने समर्थन दिले आहे। कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी केली आहे। गेल्या 15 वर्षांपासून पगारवाढ न केल्याचं कर्मचारी संघटनांनी म्हटलं आहे। वाढत्या महागाईने कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे महापालिकेनं पगारवाढीचा निर्णय घेणं ही आपल्या अधिकाराबाहेरची बाब असल्याचं नमूद केलं आहे। वाढीचं प्रकरण कामगार कार्यालयातही नेण्यात आलं होतं, मात्र त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही।